स्वामींनी दिला कृपेचा अनमोल प्रसाद. इंद्रभट्टांना स्वामींनी दिला कृपेचा अनमोल प्रसाद. वस्तू नाही ती साधी सुधी, होता ईश्वराचा आशीर्वाद, होता ईश्वराचा आशीर्वाद. स्वामी सांगती जपा प्रसाद, हाच भक्तीचा श्वास. स्वामी सांगती जपा प्रसाद, हाच भक्तीचा श्वास. प्रसादात परमेश्वराची कृपा वसते, हाच या लीळेचा सार, हाच या लीळेचा सार. सर्वप्रथम सर्वांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. ईश्वरप्राप्ती स्पीच या आपल्या यूट्यूब परिवारात आपले मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आपण अशा एका विषयावर विचार करणार आहोत जो आपल्या भक्तीचा अविभाज्य भाग आहे, पण त्यामागील खरा अर्थ अनेकांना माहिती नसतो. आजचा आपला विषय आहे प्रसाद वंदनाचे महत्त्व. श्रोते हो, आपण आषाढी एकादशी येवो, आषाढी पौर्णिमा येवो, नवमी येवो किंवा नवरात्र असो, आपण आश्रमामध्ये देवपूजा वंदन करण्यासाठी येतो आणि त्या देवपूजेमध्ये आपण प्रसाद वंदन सुद्धा करतो. पण त्या प्रसादाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला अनेकदा माहिती नसतं आणि अनेकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, म्हणजे देवापुढे ठेवलेली ती वस्तू किंवा अन्न हे प्रसाद कसे होते, याचं प्रसादात रूपांतर कसं होतं. ती तर दिसायला आधीसारखीच असते, मग आपण तिचं वंदन का बरं करावं आणि त्या वस्तूला एवढं पवित्र का मानलं जातं, तिला वंदन आपण का केलं जातं, तिचा इतका आदर त्या वस्तूचा का केला जातो. हा प्रश्न फक्त आजच्या काळातील नाही तर अनेकाच्या मनात पडणारा, अनेकाच्या मनाचा घाव घेणारा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी आधी आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया. एकदा एका शाळेत एक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना एक प्रश्न विचारतो. तो शिक्षकांना तो मुलगा म्हणतो, गुरुजी, देवापुढे ठेवलेलं अन्न हे प्रसाद कसे होते, ते तर दिसायला तसेच असते, मग त्याला प्रसाद का म्हणायचे. शिक्षकांनी त्याला लगेच उत्तर दिलेलं नाही. ते शांतपणे म्हणाले, बाळा, आधी ही कविता पाठ करून उद्या मला म्हणून दाखव. आणि त्या मुलाने ते मान्य केलं. ते दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी कविता पूर्ण पाठ करून शिक्षकासमोर उभा राहिलेला आहे. त्याने अगदी आत्मविश्वासाने संपूर्ण कविता म्हणून दाखवली. तेव्हा शिक्षकाने त्याला विचारले, बाळा, आता ही कविता तुझ्या मनात उतरली आहे का. तेव्हा विद्यार्थी म्हणतो, हो गुरुजी, आता ती मला पूर्ण लक्षात राहिलेली आहे, माझ्या मनात बसलेली आहे, माझ्या डोक्यात आहे. आणि शिक्षक पुन्हा म्हणाले, मग सांग बरं, पुस्तकातील एकही अक्षर बदललेलं आहे का, का एखादा शब्द, एखादा अक्षर कमी जास्त झाला आहे का. विद्यार्थी आश्चर्यचकित होऊन त्या शिक्षकांना म्हणतो, नाही गुरुजी, पुस्तक तर जसं आहे तसंच आहे, जशाच्या तसंच आहे. तेव्हा शिक्षक स्मित हसले आणि म्हणाले, बाळा, अगदी तसाच प्रसाद असतो. वस्तू बाहेरून तशीच दिसते, पण जेव्हा परमेश्वराचा संबंध, परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा स्पर्श त्या वस्तूला लागतो, तेव्हा ती वस्तू पवित्र होते. तेव्हा त्या वस्तूमध्ये त्या परमेश्वराची कृपा येते. तेव्हा त्या वस्तूला आपण वंदन करावं, ती वस्तू आपल्याला वंदनीय होते. आणि हा जो बदल आहे तो बदल आपल्याला डोळ्याने दिसत नाही, तो बदल आपल्याला पाहण्यासाठी आपल्याला श्रद्धेने त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आपल्यात श्रद्धा पाहिजे, आपल्या अंतःकरणात श्रद्धा पाहिजे आणि तो आपल्याला आपल्या अंतःकरणाने जाणून येते. म्हणून तर भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मग चिरेना दिगच्छति. म्हणजे ज्याच्या मनात श्रद्धा असते, जो मनापासून साधना करतो, त्याला ज्ञान प्राप्त होते आणि त्या ज्ञानामुळे त्याला परमशांती मिळते. श्रोते हो, शिक्षकांनी विद्यार्थ्याला सांगितलेला संदेश आणि भगवद्गीतेतील हा श्लोक आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, परमेश्वराच्या गोष्टी केवळ डोळ्यांनी नाही तर श्रद्धेने समजतात. आणि श्रोते हो, तसं जर पाहिलं
तर ही फक्त एक गोष्ट नाही, आपल्या भक्तीचं हे एक मोठं तत्व आहे. प्रसाद म्हणजे फक्त अन्न नाही, फक्त वस्तू नाही. प्रसाद म्हणजे परमेश्वराच्या कृपेची आठवण. प्रसाद म्हणजे भक्त आणि परमेश्वर यांना जोडणारा एक प्रेमाचा सेतू. म्हणूनच आपल्या आश्रमात मार्गात प्रसाद वंदनाला इतके महत्त्व दिले गेलेलं आहे. आणि श्रोतेहो, हाच संदेश श्री चक्रधर स्वामींनी आजपासून 800 वर्षापूर्वी आपल्या परमभक्त इंद्रभट्टांना एका सुंदर लीळेतून सांगितलेला आहे. ही लीळा केवळ प्रसाद देण्याची नाही, तर प्रसादाकडे आपण कसे पाहावे, त्याचे वंदन आपण का करावे आणि त्याची सेवा आपण कशी करावी, ही शिकवणारी ती लीळा आहे. एकदा इंद्रभट्ट काही कामानिमित्त कटक येथे गेलेले होते. काही दिवसांनी ते परत आपल्या गावी आले. प्रवासामुळे त्यांच्या अंगाला खरूच झालेली होती, त्यामुळे त्यांनी अंगाला तेल लावण्याची तयारी केली. पण इंद्रभट्टाच्या मनात एक सुंदर कल्पना आली आणि ते स्वतःशीच म्हणाले, आधी आपण देवाचं दर्शन घेऊ, देवाची भेट घेऊ आणि नंतर आपल्या अंगाला तेल लावू. श्रोतेहो, इथेच इंद्रभट्टाच्या भक्तीची खरी ओळख आपल्याला इथे दिसून येते. स्वतःच्या शरीराला त्रास होत असतानाही प्रथम त्यांनी स्वतःचा विचार केला नाही, पण परमेश्वराच्या दर्शनाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. स्वतःपेक्षा जास्त आपल्याला आधी देवाचं दर्शन व्हावं असं हेतू त्यांच्या मनात आलेला आहे. ज्याच्या जीवनात परमेश्वर प्रथम येतो त्याच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी प्रथम होते. इंद्रभट्ट स्वामींच्या दर्शनासाठी गेले. त्या दिवशी सकाळचा पूजावसर झालेला होता आणि स्वामी बाहेर आसनावर विराजमान होते. इंद्रभट्टाने अत्यंत नम्रतेने दंडवत केला आणि श्रीचरणी मस्तक ठेवलेलं आहे. स्वामींनी प्रेमाने इंद्रभट्टाकडे पाहिलं. तो फक्त एक पाहण्याचा क्षण नव्हता, तर ती परमेश्वराची कृपादृष्टी होती. स्वामींनी इंद्रभट्टाच्या अंतःकरणातील निर्मळ भक्ती ही स्वामींना दिसत होती. मग स्वामींनी बाईसांना आज्ञा केलेली आहे आणि स्वामी बाईसाला म्हणतात, बाई, परमेश्वर पुरीहून आल्याने ते पवित्र वस्त्र आहे ना, ते घेऊन या, ते इकडे आणा. बाईसाने ते वस्त्र आणून स्वामींच्या हातात दिलेले आहे. बाईसाने ते पवित्र वस्त्र श्री चक्रधर स्वामींच्या श्रीघरावर आणून दिलेले आहे आणि स्वामींनी ते वस्त्र अत्यंत आदराने आपल्या हातात घेतले. सर्वप्रथम त्यांनी ते आपल्या श्रीमस्तकाला लावले. त्यानंतर ते आपल्या श्रीचरणांना स्पर्श करून त्या वस्त्राला पावन केले. श्रोते हो, हा प्रसंग आपण सहज ऐकून पुढे जाऊ नये, क्षणभर थांबून त्याचा अर्थ समजून घेऊया. स्वामींनी त्या वस्त्राला असा मान का दिला? कारण परमेश्वराचा स्पर्श ज्या वस्तूला लाभतो ती वस्तू सामान्य राहत नाही, ती प्रसाद रूप होते. म्हणूनच प्रसादाकडे आपण कधीही फक्त वस्तू म्हणून पाहू नये. प्रसादात वस्तू दिसते, पण भक्ताला त्यात परमेश्वराची कृपा दिसते. हीच खरी श्रद्धा आहे. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्यालाच प्रसादाचे महत्त्व समजते, आणि ज्याच्या मनात श्रद्धा नसते त्याला तो फक्त एक पदार्थ किंवा एक वस्तू वाटत असते. आजही आपण देवपूजा करतो, प्रसाद वंदन करतो, पण स्वतःला एक प्रश्न आपण विचारू, प्रसाद घेताना आपल्या मनात परमेश्वराविषयी कृतज्ञता असते का? आपण त्या प्रसादाचे वंदन करतो का, की तो प्रसाद फक्त पदार्थ समजून घेतो? याच प्रश्नाचं उत्तर श्री चक्रधर स्वामी पुढच्या प्रसंगात इंद्रभट्टांना देतात. कारण स्वामींचा उद्देश फक्त प्रसाद देण्याचा नव्हता, तर प्रसादाचे वंदन, त्यांची सेवा आणि त्यामागील श्रद्धा शिकवण्याचा होता. स्वामींनी ते पवित्र वस्त्र आपल्या श्रीकराला आणि श्रीचरणांना स्पर्श करून ते पावन केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी प्रेमाने इंद्रभट्टांना आपल्या जवळ बोलवलेलं आहे. इंद्रभट्ट नम्रपणे स्वामी समोर बसले. तेव्हा स्वामींनी त्यांना विचारलं, इंद्रिया, हे वस्त्र कसे आहे तुला माहिती आहे का? इंद्रभट्ट अत्यंत नम्रपणे म्हणतात, स्वामी, तुम्ही सांगाल तर मला माहिती होईल. तुम्ही जर मला सांगितलं तर मला कळेल, आणि तुम्हीच सांगा मला. श्रोते हो,
हे उत्तर ऐका. यात इंद्रभट्टाचा अहंकार नव्हता, तर पूर्ण शरणागती होती. म्हणूनच परमेश्वराला असे भक्तप्रिय असतात. तेव्हा श्री चक्रधर स्वामी म्हणाले, इंद्रिया, हे साधे वस्त्र नाही, हे प्रथम परमेश्वर पुरेत श्री प्रभूंच्या सेवेत राहिले. त्या वस्तूचा पवित्र संबंध याला लाभला. त्यानंतर ते येथे आले आणि इथेही आमच्या सेवेत राहिले. त्यामुळे हे वस्त्र आता साधे राहिले नाही. हे वस्त्र आता साधे राहिले नाही, तर ते तीर्थरूप झालेले आहे. श्रोतेहो, यातून स्वामींनी आपल्याला एक महान तत्व सांगितले. परमेश्वराशी ज्या वस्तूचा संबंध येतो, ती वस्तू केवळ वस्तू राहत नाही, ती प्रसाद रूप होते, ती तीर्थरूप आणि स्मरणरूप होते. म्हणूनच आपण प्रसादाचा आदर करतो. तो त्या वस्तूचा आदर नसतो, तर त्या परमेश्वराच्या कृपेचा आदर असतो. याच कारणामुळे आजही आपल्या मार्गामध्ये प्रसादाचे वंदन, त्याची काळजी आणि त्यांची सेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. इतकं सांगितल्याच्या नंतर श्री चक्रधर स्वामींनी इंद्रभट्टाकडे अतिशय प्रेमाने पाहिलं आणि विचारलं, इंद्रिया, तुझ्याकडे देवपूजा आहे ना? इंद्रभट्ट अत्यंत नम्रतेने म्हणाले, होय स्वामी, माझ्याकडे देवपूजा आहे. तेव्हा श्री चक्रधर स्वामींनी इंद्रभट्टांना अत्यंत अनमोल अशी एक आज्ञा दिली आणि स्वामी म्हणाले, मग या प्रसादासमोर प्रथम एक पुष्प अर्पण करा. या प्रसादाचे दर्शन घेत जा, त्याला नमस्कार करीत जा, त्याचं स्मरण करीत जा, त्यांचे स्मरण ठेव आणि श्रद्धेने त्याची सेवा कर. श्रोते हो, या एका आज्ञेत प्रसाद वंदनाचं संपूर्ण तत्व समवलेलं आहे. स्वामींनी इंद्रभट्टांना फक्त प्रसाद दिला नाही, तर त्या प्रसादाशी भक्तीचे नाते कसे जोडावे हे शिकवलेलं आहे. पुष्प अर्पण करणे म्हणजेच प्रेम व्यक्त करणे, नमस्कार म्हणजेच अहंकार सोडून परमेश्वरापुढे नतमस्तक होणे आणि प्रसादाचे स्मरण करणे म्हणजेच प्रत्येक क्षणी परमेश्वराची कृपा आपल्या जीवनात जागृत ठेवणे. म्हणूनच आपल्या मार्गामध्ये, आपल्या आश्रमामध्ये एक अत्यंत सुंदर आणि सकाळच्या पारायणामध्ये म्हणल्या जाणारे एक सुंदर असं स्तवन आहे. त्या स्तवनामध्ये कवी म्हणतात, पूजा अवसरी काढित जावे, पुष्प एकवरी वाहुनी द्यावे, त्रयतापाच्या दुःखास निवारी, प्रसाद सेवा अतिहितकारी. या वचनाचा अर्थ किती सुंदर आहे. याचा अर्थ असा नाही की केवळ फूल वाहिल्याने सर्व दुःखे नाहीशी होतील. याचा खरा भावार्थ असा आहे की जेव्हा भक्त श्रद्धेने परमेश्वरासमोर येतो, प्रसादाचे वंदन करतो आणि त्याची सेवा करतो, तेव्हा त्याचं मन परमेश्वराशी जोडलं जातं. त्या श्रद्धेमुळे मनाला शांती मिळते, धर्मावर निष्ठा दृढ होते आणि जीवनातील संकटांना समोर जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होते. श्रोतेहो, स्वामींनी इंद्रभट्टांना दिलेली ही आज्ञा फक्त इंद्रभट्टासाठी नव्हती, ती आज प्रत्येक भक्तासाठी आहे. आणि श्री चक्रधर स्वामींनी इंद्रभट्टाला प्रसाद वंदनाची आज्ञा दिली. त्या एका आज्ञेत भक्तीचं संपूर्ण तत्व दडलेलं आहे. या स्तवनाचा अर्थ खूप खोल आहे. याचा अर्थ असा नाही की प्रसाद सेवा केली की जीवनात कधीच अडचणी येणार नाहीत, प्रसाद वंदन केला तर जीवनात कधीच संकटे येणार नाहीत. तर याचा भावार्थ असा आहे की जो भक्त श्रद्धेने प्रसादाचे वंदन करतो, त्याचे मन परमेश्वराच्या आश्रयाला जाते आणि ज्या मनाला परमेश्वराचा आधार मिळतो, त्या मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते, चिंता कमी होते आणि निराशेच्या जागी आशा निर्माण होते. संकटे आली तरी त्याचा सामना करण्याचं धैर्य मिळतं. म्हणूनच आपल्या संतांनी म्हटलेलं आहे, म्हणजे संकटाच्या काळात भक्ताला सर्वात मोठा आधार जर कोणाचा असेल तर तो परमेश्वराची कृपा असते. म्हणूनच प्रसादाचे स्मरण हे खूप महत्त्वाचे आहे.
श्रोते हो, इंद्रभट्टाने स्वामींची आज्ञा केवळ ऐकली नाही तर आयुष्यभर ती श्रद्धेने पाळली. म्हणूनच त्यांना प्रसादात वस्तू दिसली नाही, त्यांना त्या प्रसादात परमेश्वराची कृपा दिसली. आणि ज्या भक्ताला प्रसादात परमेश्वर दिसतो त्याच्या जीवनात श्रद्धा अधिक दृढ होत असते. आणि अशा प्रकारे आपण या लीळेतून श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला एक अतिशय सुंदर तत्व शिकवलेलं आहे. प्रसाद हा केवळ अन्न किंवा वस्तू नाही, प्रसाद म्हणजे परमेश्वराच्या कृपेची आठवण, त्याच्या सन्निधानाचं प्रतीक आणि भक्ताच्या श्रद्धेचा आधार आहे. म्हणूनच स्वामींनी इंद्रभट्टांना प्रसाद देऊन थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांना सांगितले, पुष्प अर्पण करा, नमस्कार करा, स्मरण ठेवा आणि सेवा करा. यातूनच स्वामींनी एक गोष्ट स्पष्ट केली, प्रसादाचा मान म्हणजे वस्तूचा मान नाही, तो परमेश्वराच्या कृपेचा मान आहे. आज आपण देवपूजा करतो, प्रसाद घेतो, पण एक क्षण स्वतःला विचारूया, आपण प्रसादाकडे श्रद्धेने पाहतो का? आपण देवपूजा करतो, तो प्रसाद वंदन करतो, पण प्रसाद वंदन करते वेळेस आपण त्या परमेश्वराची ती लीळा आठवतो का? तो प्रसंग आपल्याला आठवतो का? त्या परमेश्वराविषयी आपल्याला कृतज्ञता असते का? जर असेल तर समजून घ्या की प्रसादाचे खरे फळ आपल्या जीवनात उतरू लागलेले आहे. कारण प्रसादाची खरी शक्ती वस्तूमध्ये नसते, ती भक्ताच्या श्रद्धेमध्ये असते. जिथे श्रद्धा असते तिथे परमेश्वराची कृपा आपल्याला अनुभवला येते, आणि जिथे नम्रता असते तिथे प्रसादाचे खरे महत्त्व समजते, आणि जिथे सेवा असते तिथे परमेश्वर स्वतः भक्ताच्या जीवनात कार्य करतात. म्हणूनच आपण सर्वांनी श्री चक्रधर स्वामींनी इंद्रभट्टांना दिलेली आज्ञा आपल्या जीवनातही आचरणात आणू आणि प्रसादाचे श्रद्धेने वंदन करू, त्याचं स्मरण करू आणि त्या परमेश्वराच्या कृपेवर दृढ विश्वास ठेवू. याच भावनेने आजचा हा विषय आपण इथेच पूर्ण करूया. हा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर भक्त बंधूशी शेअर करा, आणि इष्टप्राप्ती स्पीच या आपल्या यूट्यूब परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू श्री चक्रधर स्वामींच्या आणखी एका सुंदर लीळेसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. आणि ही लीळा, ही माहिती आपल्याला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा.